SRKCSC JR आणि चिते या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर 2025चा हप्ता जमा झालेला नाही। बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे। तर त्याचे कारण आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यानंतर त्याचे उपाय काय असणार याची पण आपण विस्तृत अशी माहिती या चॅनलमध्ये पाहणार आहोत, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आणि इतर काही माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील। नोव्हेंबर 2025चा जो JR निघालेला होता त्यातच आपल्याला कळालं होतं की जो निधी होता तो निधी जवळपास 150 कोटी निधी त्या ठिकाणी कमी आलेला होता। त्याचं कारण असं की बऱ्याच लाडक्या बहिणींनी मोबाईलद्वारे eKYC केलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी जो ऑप्शन निवडायचा होता तो त्या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणींनी गलत ऑप्शन त्या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे। आणि त्यानंतर ज्या विधवा लाडक्या बहिणी आहेत किंवा घटस्फोटित लाडक्या बहिणी आहेत त्यांनी आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांचा आधार जोडल्यामुळे पण लाडक्या बहिणी त्या ठिकाणी वगळण्यात आलेल्या आहेत। आणि त्यानंतर एका राशन कार्डामध्ये फक्त एकच लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी लाभ मिळणार होता आणि त्यानंतर एका राशन कार्डामध्ये एक विवाहित आणि एक विवाहित असतील तरच त्या ठिकाणी एका राशन कार्डामध्ये 2 लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे। एकापेक्षा जर अधिक विवाहित महिला असतील एका राशन कार्डामध्ये तर त्या ठिकाणी फक्त एकाच लाडक्या बहिणींना त्यांचा जो हप्ता आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे। 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत। तर बऱ्याच लाडक्या बहिणीच्या कुटुंबामध्ये सरकारी कर्मचारी असतील तर त्यांनाही या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत। आणि त्यानंतर ज्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबात आयकरदाता म्हणजे ITR भरतो त्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी वगळण्यात आलेल्या आहेत। ज्या महिला 21 ते 65 मध्ये आहेत त्याच महिलांना या ठिकाणी हा नोव्हेंबर 2025चा हप्ता मिळालेला आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींनी 21 पेक्षा कमी असताना देखील लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले होते आणि बऱ्याच महिलांनी 65 वयापेक्षा जास्त असताना देखील वय त्या ठिकाणी कमी करून लाडक्या बहिणींचा फॉर्म भरण्यात आलेला होता। त्या पण लाडक्या बहिणी या eKYC मध्ये या ठिकाणी अपात्र ठरलेले आहेत। नोव्हेंबर 2025चा हप्ता आलेला नाही, त्यांनी आता सद्यस्थितीत जर पोर्टलवर कोणतीही अशी सूचना किंवा का आलं नाही त्याचं कारण या ठिकाणी देण्यात आलेलं नाही। आणि त्यानंतर जर आपल्याला इथून पुढे जर आपल्याला KYC मध्ये दुरुस्ती करायची असेल तर जे काही सूचना शासनामार्फत येतील ते अपडेट आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करेन। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि इतर काही माहितीसह लवकरच भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।